नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. चला आज लेक्चर नंबर 9. 8 लेक्चर झाले आहेत बरं का आपले. त्या 8 लेक्चरमध्ये काय काय शिकलोय? बेरीज वजाबाकी, राईट, सीड मेथड शिकलोय, त्यानंतर अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी, त्यानंतर वर्ग करणे, घन करणे. आज आज वर्गमूळ आणि घनमूळ कसे काढले जातात. तुम्ही जर स्पर्धा परीक्षा देत आहेत तर तुम्हाला कमीत कमी 20 पर्यंत वर्ग माहिती असायला पाहिजे. अँड आय होप की तुमच्या सर्वांना माहिती असेलच. राईट. तर यापासून वर्गमूळ कसे तयार केले जातात त्याला आज आपल्याला शिकणे. तर समजा हा पहिला वर्ग दिसतोय, वर्ग आणि याचा वर्गमूळ काढायचा आपल्याला. वर्गमूळ, तर वर्गमूळ काढताना, वर्ग म्हणजे डोक्यावर 2 असते, वर्गमूळ काढताना शेवटच्या 2 अंकाची एक पेअर करायची असते. शेवटचे 2 अंक, हा 15625, याच्यामध्ये शेवटचे 2 अंक बघा कोणते मिळत आहेत तुम्हाला. दॅट इज 25. शेवटच्या 2 अंकाची एक पेअर आणि शिल्लक असलेल्या बाकीचे जितके संख्या असतील, इथे 3 अंक आहेत, 156, 3 अंक, त्यांची एक पेअर. 2 अंक असतील तर 2 अंकाची पेअर, एकच अंक असेल तर एकच अंकाची पेअर. आता हे जे केले आहेत शेवटच्या 2 अंकांची पेअर, याच्यामध्ये एकक स्थानी असणारा अंक बघा कोणता आहे. एकक स्थानी असणारा अंक आहे 5. तर 1 ते 10 पर्यंत, 1 ते 10 पर्यंत फक्त, समोर नाही, कारण समोर सर्व एकक स्थान रिपीट होतात. बघा इथे 1 आहे, इथे 1 आहे, इथे 4 आहे, इथे 4 आहे. 3च्या वर्गात 9, तर 13च्या वर्गात शेवटी एकक स्थानी 9. 8च्या वर्गात 64, 4, तर 18च्या वर्गात एकक स्थानी 4 आहे. तर फक्त 1 ते 9 पर्यंत एकक स्थानी 5, एकक स्थानी 5 कोणाच्या वर्गात येतो बघणे आहे. तर तो एकक स्थानी 5 मिळत आहे या 5च्या वर्गात, या 5च्या वर्गात मिळत आहे. म्हणजे तुमचा हा जो वर्गमूळ निघेल त्याच्या एकक स्थानी 5 हा अंक असायला पाहिजे. एकक स्थानी कोणता अंक असायला पाहिजे? 5. ही झाली तुमची एक पेअर. आता शिल्लक असलेली पेअर ही तिघांची घेणे, या तिघांची घेणे शिल्लक असलेली पेअर, ती आहे 156. 156 त्या 156च्या आधी येणारा वर्ग, 156च्या आधी येणारा वर्ग बघा. 156च्या आधी कोणता वर्ग येतो त्याला बघा, तर 160 होणार नाही, हा येत आहे. 156च्या आधी कोणता वर्ग येतोय? 144. आणि तो कुणाचा वर्ग आहे 144? 12चा. तर या दुसऱ्या पेअरसाठी तुमची संख्या होईल 12. म्हणजे तुमच्या या संख्येचा वर्गमूळ, या संख्येचा वर्गमूळ काय तर झाला 1, 2, 5 म्हणजे 125. हे होईल तुमच्या या संख्येचा वर्गमूळ. राईट. चला पुन्हा इतके सारे लिहिले आहेत त्यांच्यापैकी डिटेक्ट करूया. इथे बघूया, शेवटचे 2 अंकाची पेअर करणे गरजेची आहे, जसं इथे केलं होतं. आणि शिल्लक असलेली सेकंड पेअर ती 2 अंकाची असो, 1 अंकाची असो किंवा 3 अंकाची. या पेअर मध्ये बघा एकक स्थानी कोणता अंक मिळतोय? 5. 1 ते 10 पर्यंत 5 कुठे मिळतोय? तर 5च्या वर्गामध्ये 5 एकक स्थानी मिळतोय. तर या पेअरसाठी तुमचा अंक असायला पाहिजे 5. शिल्लक असलेली पेअर बघा किती आहे? 20. तर 20च्या आधी येणारा वर्ग, 20च्या आधी येणारा वर्ग, इथे बघा 20च्या आधी कोणता वर्ग येतो? तर 20च्या आधी येतो 16. 25 तर 20च्या नंतर येईल ना. 20च्या आधी येणारा वर्ग कोणता? 16. 16 कोणाचा वर्ग आहे? तर 16 आहे 4चा वर्ग. म्हणजे या पेअरसाठी तुमची संख्या झाली 4. म्हणजेच हा 2025 हा कुणाचा वर्ग असायला पाहिजे? 45चा. तर 45 आपण बाहेर काढून घेतली आहे, म्हणजे तो निघाला त्याचा वर्गमूळ. राईट. हे तर शेवटी युनिट प्लेस मध्ये 5 होते म्हणून लवकर निघालं. दुसरे पण लवकर निघतात, पण त्याला कम्पेअर करावं लागतं. कसं? आता यावर घेऊया आपण. यामध्ये या शेवटच्या दोघांची एक पेअर करू आणि शिल्लक असलेली ही. या शेवटच्या दोघांच्या पेअर मध्ये एकक स्थानी मिळतोय 9. तर 1 ते 10 पर्यंत एकक स्थानी 9 कुणाच्या वर्गात मिळतो बघा, तर या 3च्या वर्गामध्ये 9 मिळतोय एकक स्थानी. राईट. आणि या 7च्या वर्गामध्ये पण एकक स्थानी 9 मिळतोय. म्हणजे तुमच्या त्याच्यापासून जो तयार होणारा वर्गमूळ असेल, एकतर त्याचा एकक स्थानी 3 असायला पाहिजे, कारण 3च्या वर्गामध्ये 9 एकक स्थानी येतो, किंवा त्याच्या एकक स्थानी 7 असायला पाहिजे, कारण 7च्या वर्गामध्ये एकक स्थानी 9 तयार होतो. म्हणजे दोन चॉईसेस आहेत तुम्हाला.
दोन पैकी कोणता, तर त्याला पण बघूया. आधी ही दुसरी पेअर बघूया. दुसरी पेअर आहे तुमची 68. 68च्या आधी येणारा वर्ग बघा, 68च्या आधी येणारा वर्ग कोणता आहे? 64. 64 कुणाचा वर्ग आहे? 8चा. तर एकतर तो 83चा वर्ग असेल किंवा 87चा वर्ग असेल. एकतर तो 83चा किंवा 87चा. पण 83चा की 87चा त्याला आपण डिटेक्ट करूया. कसं करायचं त्याला पण समजून घ्या. हा जो 68 आहे 68 हा कोणत्या दोन वर्गांच्या मध्ये येतो? तर 68च्या आधी वर्ग आहे 8चा वर्ग 64 आणि 9चा वर्ग, 8च्या वर्गानंतर 9चा वर्ग आहे 81. म्हणजे 68 ही संख्या या दोन वर्गांच्या मध्ये येतो, 64 आणि 81 यांच्यामध्ये. तर 68 ही जवळ कुणाची आहे? जवळ जास्त कुणाची? ही लहान संख्या 64, ही मोठी संख्या 81. 68 जवळ कुणाची आहे? तर या 64च्या जवळ दिसतोय बघा, 4चा डिफरन्स आहे. या 81 पर्यंत थोडा लांब लचक डिफरन्स दिसतोय 13चा. तर जवळ आहे या लहान संख्येचा 64च्या, ही मोठी संख्या 81 जवळ नाही, लहान संख्येचा जवळ आहे. तर या दोन पैकी लहान संख्या 83 आणि 87 पैकी लहान संख्या कोणती? 83. तो होईल 83चा वर्ग, 87चा वर्ग होणार नाही. म्हणजे तुमचा वर्गमूळ 6889 याचा वर्गमूळ किती तयार झाला आहे? 83 तयार होईल. राईट. चला तसंच समोर बघूया. पुन्हा जर इथे बघितलं तुम्ही, पुन्हा इथे बघितलं तर ही एक पेअर झाली आणि ही एक पेअर. या पेअर मध्ये अगेन तुम्हाला 9 मिळत आहे. या पेअर मध्ये पुन्हा 9 मिळत आहे. तर 9 पुन्हा 3 आणि 7 यांच्या वर्गामध्ये तयार होत आहे. तर 3 आणि 7 हे दोन एकक स्थानी घेऊ. त्यानंतर 39च्या आधी येणारा वर्ग, 39च्या आधी येणारा वर्ग कोणता मिळतोय तुम्हाला? 36. 36 कुणाचा वर्ग आहे? 6चा. तर 6 लिहून घेऊ इथे. म्हणजे तो एकतर 63चा वर्ग असायला पाहिजे किंवा 67चा. इथे पण डिटेक्ट करूया की हा जो 39 आहे हा 39 हा कोणत्या दोन वर्गांच्या मध्ये येतो? तर 39च्या आधी येतो 6चा वर्ग 36 आणि 39च्या नंतर जो 7चा वर्ग 49. हा 6चा वर्ग 36 आणि 7चा वर्ग 49 यांच्या मध्ये येतो तो 39. तर जवळ कुणाचा आहे? हा 39 जवळ कुणाच्या आहे? 36च्या जास्त जवळ आहे की 49चा? तर इथे दिसतंय इथे की 36च्या जास्त जवळ आहे. 36 ही लहान संख्या, 49 ही मोठी संख्या. तर लहान संख्येच्या जवळ आहे म्हणजे तो 63चा वर्ग असेल, 67चा असणार नाही. सिंपलचं कंपॅरिझन असतं. दोन वर्गांच्या मध्ये येणारी संख्या ती असायला पाहिजे. 39च्या आधी येणारा वर्ग 6चा वर्ग 36 आणि त्यानंतर 7चा वर्ग 49. 6चा वर्ग आणि 7चा वर्ग यांच्या मध्ये ती तयार होते. आणि जवळ कोणाच्या आहे? लहान संख्येचा असेल तर लहानाचा वर्ग असेल. जर ही मोठ्या संख्येच्या जवळ असेल तर मोठ्या संख्या. थोडा डाऊट असेल इकडे क्लिअर करूया, चला इकडे येऊया. बघा, या दोघांची एक पेअर केली आणि या दोघांची एक पेअर केली. या दोघांच्या शेवटच्या दोघांच्या पेअर मध्ये एकक स्थानी बघा कोणता अंक मिळतोय? पुन्हा 9 मिळतोय. तर 9 म्हणजे 3 किंवा 7 हा एकक स्थानी असायला पाहिजे. 3 किंवा 7 एकक स्थानी. राईट. त्यानंतर 94च्या आधी येणारा वर्ग, 94च्या आधी येणारा वर्ग 100 होणार नाही तर तो 81 होईल. 94च्या आधी येतो 81. कुणाचा वर्ग येतो 81? 9चा. तर 9 इथे लिहून घेऊया. म्हणजेच एकतर ती संख्या 93चा वर्ग असेल किंवा 97चा. बट दोघांपैकी कुणाचा असेल? तर हा जो 94 दिसतोय याला डिटेक्ट करणे आहे की हा कोणत्या दोन वर्गांच्या मध्ये येतो? तर 94च्या आधी येतो 81 हा वर्ग म्हणजे 9चा वर्ग, 9चा वर्ग 81 आणि 10चा वर्ग 100 या दोन वर्गांच्या मध्ये येतो. आता फक्त इतकं डिटेक्ट करणे आहे की जवळ कुणाचा आहे. 81 पासून लांब दिसतोय 94, बट 100 पासून जवळ दिसतोय 6च अंतर आहे. म्हणजे हा मोठ्या संख्येच्या जवळ आहे 94. तर यापैकी मोठी संख्या तो 97चा वर्ग होईल, 93चा होणार नाही. मग अशी इकडे लहान संख्येचा जवळ होता म्हणून लहान संख्या आपण वर्ग घेतली. राईट. सेम. चला समोर जाऊया. आता इथे शेवटच्या दोन अंकाची वर्गमूळ काढताना शेवटच्या दोनच अंकाची एक पेअर कॉमन असायला पाहिजे प्रत्येक.
आणि शिल्लक असलेली पेअर ही जी आहे ही 3 अंकाची असो 1 अंकाची असो कशी पण चालेल. आता इथे यामध्ये एकक स्थानी बघा काय मिळतोय 1 1. या 1 ते 10 पर्यंत एक एकक स्थानी येणारा कोणाचा वर्ग मिळतो तर तो मिळतो बघा या 1 च्या वर्गामध्ये एक एकक स्थानी येतोय. पुन्हा या 9 च्या वर्गामध्ये एक एकक स्थानी येतोय. म्हणजे इथे पण तुमचे 2 पर्याय तयार होत आहेत. एक तर एकक स्थानी असायला पाहिजे 1 किंवा एकक स्थानी असायला पाहिजे 9. आहे ना. 1 च्या वर्गामध्ये एक एकक स्थानी येतो हा आणि 9 च्या वर्गामध्ये एक एकक स्थानी येतो 81 मध्ये. तर तुमचे 2 तयार होतात. त्यानंतर हा जो 222 आहे याच्या आधी येणारा वर्ग कोणता तो तपासणे. 222 च्या आधी कोणता वर्ग येतो इथे बघा 225 होणार नाही. हा 196 मिळतोय. 222 च्या आधी कोणता वर्ग मिळतोय 196 आणि 196 कुणाचा वर्ग आहे तो 14चा. तर 14 इथे लिहून घ्या. म्हणजेच तो एकतर 141 चा वर्ग असेल किंवा 149 चा वर्ग असेल. चला डिटेक्ट करूया कुणाचा वर्ग आहे तो. तर आता हा जो 222 आहे याचा हा जो 222 आहे याच्या आधी येणारा वर्ग आणि नंतर येणारा वर्ग म्हणजे कोणत्या दोन वर्गांच्या दरम्यान तो आहे. तर 222 च्या आधी येतो 14चा वर्ग 196 आणि नंतर 14च्या वर्गानंतर 15चा वर्ग 225. तुम्हाला फक्त इतकं डिटेक्ट करणे आहे की 222 जवळ कुणाचा आहे 196च्या की 225चा. तर तुम्हाला दिसते असं तो 225च्या जवळ आहे. म्हणजे तो 149चा स्क्वेअर असायला पाहिजे. मोठी संख्या आहे 225. 196 लहान आहे 225 मोठी आहे म्हणजे मोठ्या संख्येचा वर्ग असेल तो 141चा असणार नाही. राईट. चला याला पण सॉल्व्ह करून घेऊया की इथे दोघांची एक पेअर केली शिल्लक असलेली ही पेअर. एकक स्थानी काय मिळतंय बघा तर एकक स्थानी मिळतंय तुम्हाला 4. 4 एकक स्थानी कोणत्या वर्गामध्ये मिळेल तर बघा हा 2चा वर्ग एकक स्थानी 4 तयार करतोय आणि हा 8चा वर्ग पण एकक स्थानी 4 तयार करतोय. म्हणजे तुमच्याकडे 2 इथे पण पर्याय आहेत. एकतर एकक स्थानी 2चा वर्ग 4 होतो म्हणून 2 असायला पाहिजे किंवा 8च्या वर्गामध्ये पण 4 एकक स्थानी. तर एकक स्थानी तुमची 2 किंवा 8 ही संख्या असायला पाहिजे एकक स्थानी. राईट. आता 295 याच्या आधी येणारा वर्ग बघा इकडे बघा 295च्या आधी कोणता वर्ग येतो तर तो मिळतोय तुम्हाला 289. 289 कुणाचा वर्ग आहे 17चा. तर 17 इथे लिहून घेऊया. याचा अर्थ एकतर तो 172चा वर्ग असायला पाहिजे किंवा 178चा. आता या दोन पैकी कुणाचा असेल तर या 295ला आपण डिटेक्ट करू की जवळ कुणाचे. 295च्या आधी येतोय 289 हा 17चा वर्ग आणि त्याच्यानंतर येतो 18चा वर्ग 324. हा 295 या दोन वर्गांच्या मध्ये 2 वर्गांचा. तर जवळ कुणाचा आहे लहान संख्येचा जास्त जवळ आहे की मोठ्या संख्येच्या जास्त जवळ आहे बघणे आहे. तर असं दिसतंय की 295 आणि 289 हे जरा जास्त जवळ आहे. 324 तर खूप लांबच अंतर दिसतंय. तर लहान संख्येचा जवळ आहे. लहान संख्येचा जवळ आहे म्हणजे ही लहान संख्या याचा वर्गमूळ होईल 178 होणार नाही. राईट. चला फायनली याला बघूया. याला हा कुणाचा वर्ग असायला पाहिजे. राईट. अगेन पेअर केली आपण शेवटच्या दोघांची करणे गरजेची आहे. 4 हा 2च्या आणि 8च्या वर्गांमध्ये येत आहे तर 2 किंवा 8 एकक स्थानी येतील. त्यानंतर संख्या इथे 3 अंकाची 139. 139च्या आधी येणारा वर्ग कोणता मिळतोय 121. कुणाचा आहे तो 11चा. तर 11 इथे लिहून घेऊया. म्हणजे ही संख्या एकतर 112चा वर्ग असायला पाहिजे किंवा 118चा. दोन पैकी कुणाचा तर डिटेक्ट करूया. हा 139 जो आहे 139 कोणत्या दोन वर्गांच्या मध्ये येतो तर 139च्या आधी कोणता वर्ग येतो 121 11चा आणि 12चा वर्ग 144. थोडं डिटेक्ट करणे जवळ कुणाचा आहे. जवळ कुणाचा आहे तर 139 121 पासून लांब दिसतोय
राईट. बट 144च्या जास्त जवळ दिसत आहे, म्हणजे मोठी संख्या 144 आहे, ही लहान आहे, तर मोठी संख्या 118चा वर्ग असायला पाहिजे, तो 112चा होणार नाही. राईट. अगदी साधी सोपी पद्धत आहे, मी तर इतके सारे तुम्हाला एक्सप्लेन करून दिले बरं का. तुम्ही काही वर्ग घ्या आणि या पद्धतीने वर्गमूळ काढून बघा. बघा सहज डोक्यात फिट होईल बरं का, सहज प्रॅक्टिसमध्ये येऊन जाईल, ते काहीच नाही. जसं वर्गमूळ काढलोय तसं घनमूळ पण काढणे गरजेची आहे बरं का. घनमूळवर तुम्हाला खूप सारे क्वेश्चन जनरेट होतात. तुम्ही कोणत्याही परीक्षेच्या गणिताचा, ज्या परीक्षेमध्ये गणित असेल, डिटेल सिलेबस चेक करून बघा. तुम्हाला डिटेल सिलेबसमध्ये वर्गमूळ, घनमूळ हे सापडेल, म्हणजे सापडेलच, डेफिनेटली सापडेल. 2-3 प्रश्न सहज, काही तर न्यूमेरिकल ॲबिलिटीमध्ये येतील किंवा काही शाब्दिक स्वरूपातही तयार होतात. ठीक. हा तर झालाय वर्गमूळ. चला आता बघूया घनमूळ कसे काढतात. घनमूळ क्यूब रूट कसे काढतात. तुम्हाला ऍटलिस्ट 15 पर्यंत घन यायला पाहिजे बरं का. 10 पर्यंत तर मी इथे लिहून दिलंय. आपल्याला घनमूळ काढताना 10 पर्यंतच काम आहे, कारण 2 अंकाचाच घनमूळ तुम्हाला विचारला जातो. पण तरीही तुमच्या माहितीसाठी आपण 15 पर्यंत घन लिहून ठेवू, की हा तर झालाय 10 पर्यंत. 11चा घन 1331, 12चा घन 1728, 13चा घन 2197, 14चा घन 2744, 15चा घन 3375. बी शुअर, लक्षात ठेवा 15 पर्यंत घन तुम्हाला माहिती असायला पाहिजे. बट घनमूळ काढताना आपल्याला 10 पर्यंतच घनांचं काम. राईट. आता घनमूळ वर्गमूळापेक्षा फास्ट तयार होतो, 2 सेकंदामध्ये तयार होतो. जर हे 10 पर्यंत घन तुमच्या डोक्यात फिट असतील तर 2 सेकंदाच्या वर वेळ लागत नाही. कसा? वर्गमूळ काढताना आपण शेवटच्या 2 अंकाची पेअर घेतली बरं का, कारण कोणाच्या तरी डोक्यावर 2 असते म्हणजे वर्ग. घनमूळ काढताना तुम्हाला शेवटच्या 3 अंकांची एक पेअर तयार करते, 3 अंकांची पेअर. राईट. कारण कुणाच्या तरी डोक्यावर 3 असणे म्हणजे घन असतो, तर 3 अंकांची पेअर. जशी ही संख्या दिली आहे, मला याचा घनमूळ काढायचा आहे, मला यांचा आहे 4 संख्यांचा घनमूळ. काय करेल मी, या तिघांची एक पेअर करेल, आणि शिल्लक असलेली ती 1 अंकाची असो, 2 अंकाची असो किंवा 3 अंकाची असो, ती एक शिल्लक असलेली पेअर. या शेवटच्या 3 अंकाच्या पेअर मध्ये एकक स्थानी फक्त चेक करणे आहे कोणता अंक आहे. तर तुम्हाला असं दिसतंय की एकक स्थानी हा 7 अंक आहे. या 1 ते 10 पर्यंत 7 हा एक अंक एकक स्थानी कुणाच्या घनामध्ये येतोय, तर तो तुम्हाला दिसेल. असं बघितल्यानंतर हा 7 इथे एकक स्थानी कुणाच्या घनामध्ये येतोय, तो 3च्या घनामध्ये. म्हणजे या पेअरसाठी तुमची संख्या असायला पाहिजे ती. किती असायला पाहिजे? राईट. आता येऊया या पेअरवर. 148 148. 148च्या आधी येणारा घन कोणता, तो इथून बघणे. 148च्या आधी कोणता येत आहे, तर हा मिळतोय 125. 148चा आधी येतो 125, आणि तो कुणाचा घन आहे, तो 5चा घन आहे. तर 5 इथे जोडून द्या, कारण घनांमध्ये तुम्हाला सर्व एकक स्थान वेगवेगळे मिळतील. जसं वर्गांमध्ये 4 2-2 वेळेस, 9 2 वेळेस, 6 2-2 वेळेस मिळायचे, इथे असं होत नाही, एकच मिळेल. तर 148च्या आधी येतो 5चा घन, तर 5 इथे लिहून दिलाय, म्हणजे ही जी संख्या आहे ती 53चा घन असायला पाहिजे. 53 इन्स्टंट सॉल्व्ह होते. जसं नेक्स्टला बघा, या तिघांची पेअर केली, 5 कुणाच्या एकक स्थानी दिसतोय, 5च्या. 274च्या आधी येणारा घन शोधा, कोणता मिळतोय, 216. 6 हा झाला 65चा घन, संपलंय. राईट. चला इथे बघा, या तिघांची एक पेअर केली, शिल्लक असलेली या तिघांची. इथे मिळतोय 9. 9 कुणाच्या घनामध्ये मिळतोय, तर 9च्या घनामध्ये 9 एकक स्थानी मिळतोय, 9 लिहिले. 704च्या आधी येणारा घन, 704च्या आधी येणारा घन कोणता मिळतोय, 512. कुणाचा घन आहे तो, 8चा. 8 लिहून घ्या इथे. ही संख्या झाली 89चा घन, 89चा घन. राईट. चला फायनली इथे बघा, शेवटच्या तिघांची पेअर तर करणे आहेच.
एकक स्थानी काय मिळतंय तुम्हाला 2. 2 कुणाच्या घनामध्ये मिळतंय? या 8च्या घनामध्ये 2 एकक स्थानी मिळतोय. तर या पेअरसाठी तुमची संख्या झाली 8. त्यानंतर 5च्या आधी येणारा घन, 5च्या आधी येणारा घन, तर 5च्या आधी कोणता येत आहे? हा 1 येतो आहे. कुणाचा आहे तो घन? 1चा. 1 इथे जोडून द्या म्हणजे ही संख्या झाली 18चा घन, म्हणजे घनमूळ बाहेर निघेल 18. आता परीक्षांमध्ये कधी कधी प्रश्न असा विचारला जातो, प्रश्न परीक्षांमध्ये तुम्हाला सापडेल बरं का, की क्वेश्चन असा असतो की घनमूळ दिलेला इथे 274,625 प्लस की 148,877 बरोबर किती घनमूळ. राईट. आता ज्यांना असा प्रश्न पडतोय आणि ज्यांना माहिती नाही की घनमूळ कसा काढला जातो, ते गडबडतात, कन्फ्यूज होतात, गोंधळतात. बट तुम्हाला असं गोंधळण्याची गरज पडायला नको. सरळ सरळ तिघांची पेअर करू, ही तिघांची आणि ही तिघांची. ते 5 दिसत आहे. 5च्या घनाच्या एकक स्थानी 5 येतो. 274च्या आधी तो 216 म्हणजे 6, इथून बाहेर काढला 65 प्लस 877 आहे. 7 कुणाच्या घनामध्ये येतो? 3चा. 3 लिहिला. 148च्या आधी येणारा घन 125 5. या दोघांची बेरीज 5 अधिक 3 8, 6 अधिक 5 11. तुम्हाला ऑप्शन मध्ये डेफिनेटली 118 अशी संख्या मिळेल. राईट. कधी कधी हाच प्रश्न शाब्दिक स्वरूपात येतो, शाब्दिक स्वरूपात की 704,969 चा घनमूळ किती? ज्यांना माहिती आहे 2 सेकंदाचा आन्सर ते पटकन घनमूळ काढून टाकतात. 969 ची एक पेअर केली, 704 ची एक पेअर केली. 9 म्हणजे 9च्या क्यूब मध्ये 9 येतोय एकक स्थानी. 704च्या आधी 512 येतो. 8चा घन म्हणजे 89 हे मिळाले उत्तर. बी शुअर. घनमूळ वर्गमूळांवर खूप प्रश्न अशा पद्धतीचे सापडलेले आहेत आणि समोरही सापडत राहतील. राईट. तर घनमूळ वर्ग आणि घन तर मागच्या लेक्चरमध्ये तुम्हाला शिकवून दिलेलंच आहे. राईट. या लेक्चरमध्ये तुम्हाला त्यांचे मूळ म्हणजे वर्गमूळ घनमूळ हे क्लिअर करून दिले आहे. राईट. चला, हा तर झाला तुमचा लेक्चर नंबर 9. अशीच हळूहळू टप्प्याटप्प्याने जवळपास आपल्याला 150 लेक्चर पर्यंत रेकॉर्ड करणे जे तुमच्या कामातील. छोटे छोटे, मोठे नाहीत. अर्धा तास, जास्तीत जास्त 40 मिनिट, त्याच्यावर आपण लेक्चर घेणार नाही. तुमच्या डोक्यावर बर्डन पण व्हायला नको. हा लेक्चर नंबर 9 झालेला आहे. आता नेक्स्ट पुन्हा नवीन ट्रिक्स आणि छोटे जे कॅल्क्युलेशनच्या स्किल्स आहेत त्या तुमच्या डेव्हलप करणे. आय होप की घनमूळ आणि वर्गमूळ दोन्ही तुम्हाला समजले असतीलच. एकदा कॅल्क्युलेटरवर घन तयार करा आणि घनमूळ काढून बघा, तुम्हाला डेफिनेटली मिळेल. तसेच वर्ग 200 पर्यंत कुठल्याही संख्येचा वर्ग घ्या, त्याचा वर्गमूळ काढून ठेवा. 200 पर्यंतचीच क्लास 4 क्लास 3च्या परीक्षांमध्ये वर्गमूळ घनमूळ विचारले. ओके, चलो देन ऑल ऑफ यू, थँक्यू. पुन्हा नेक्स्ट लेक्चर नंबर 10 हे सुद्धा आपण डेसिमल पॉईंटवर घेऊ बरं का. लेक्चर नंबर 10 कशावर? वर्गमूळ घनमूळ विथ डेसिमल पॉईंट्स त्याच्यावरही क्वेश्चन्स आढळतात. ओके, चलो ऑल ऑफ यू, थँक्यू सो मच. भेटूया पुन्हा नेक्स्ट लेक्चरला. थँक्यू.